आरोग्य जागृती म्हणजे आजूबाजूच्या 14 जिल्ह्यांना नवसंजीवनी देणारं हॉस्पिटल आहे. फक्त मराठवाडाच नव्हे तर बाजूच्या अजून 8 जिल्ह्याचा भार ही घाटी हॉस्पिटल सोसत आहे. घाटी हॉस्पिटल जितकी जीवदानी आहे तितकेच घाटी हॉस्पिटलचं नाव भ्रष्टाचाराने गाजत असल्याचा प्रत्यय मागच्या 1.5 वर्षापासून सर्व नागरिकांना आणि रुग्णांना येतोय आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, अभ्यास समितीचे अध्यक्ष प्रदीपजी जयस्वाल असतील किंवा दुसरे इतर आमदार असतील किंवा त्या कमिटीवरील नियुक्त झालेले सदस्य असतील, यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराच्या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे. त्याचे निवेदन असतील, त्याबाबत तक्रारी असतील, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेल्या आहेत. पण अजून या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर आणि येथील अधिष्ठातांवर काहीही कारवाई झालेली नाही. याचाच एक भाग म्हणून आज काश्यप कर्मचारी कल्याण महासंघातर्फे इथे उपोषणाला सुरुवात झालेली आहे. या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जाणून घेऊया काय विषय आहे ते. काय विषय आहे नेमका? सर्वप्रथम आपल्या चॅनलचा धन्यवाद. आपण आमच्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल. भाऊ, आज आमचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सगळ्या लोकांना असं दाखवतात की घाटीची खूप सुधारणा केली, परंतु फक्त एक मीडिया असा आहे की जो विकलेला मीडिया आहे, तो प्रिंट मीडिया, तोच एकटा फक्त घाटीमध्ये ज्या डॉक्टरांचं काम आहे ऑपरेशन करणं, डॉक्टरांचं काम आहे एखाद्या पेशंटला चांगलं करणं, डॉक्टरचं काम आहे, परंतु त्या कामाच्या सुद्धा प्रशंसेच्या बातम्यात सतत त्या एकच दैनिकात देण्यात येतात. म्हणजे त्याचा हेतू आम्हाला नाही माहिती काय म्हणून. परंतु जितके आमचे काल माझे लहान भाऊ राजेंद्र पोहाल यांनी आपल्याला एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुम्हाला फक्त डोंगर दुरून चांगला दिसत असतो आणि वर गेल्यानंतर आपल्याला कळतं की इथं किती खड्डे आहे, किती दगड आहे, किती काय. तसंच घाटीमध्ये तसंच असं जे दिसतंय तुम्हाला, त्या प्रत्येक दिसण्यामध्ये भ्रष्टाचार आहे. म्हणजे तुमच्या फर्निचरचे काम असतील, आज बघा तुम्ही 1 वर्ष नाही झाले त्याला, 3-4 महिने झाले, ते सगळे उखडले गेलेले. ज्या इमारतीमध्ये जी इमारत बनवली कॅज्युअलिटी मध्ये, त्या इमारतीला सगळे ड्रेनेजचे जे लाईन आहे ती सगळे झाकून त्याच्यावर बनवण्यात आलेली आहे. त्या BNC मला पत्र दिलेलं आहे, ते पत्र सुद्धा माझ्याजवळ तुम्हाला दाखवण्यासाठी आहे की ही आम्ही परवानगी दिलेली नाहीये, परंतु माननीय अधिष्ठातांनी ते सुद्धा करून घेतलं. त्याचा हेतू काय होता हे नाही माहिती. पण तुम्हाला एखाद्या, आज आपण एवढे सगळे पुरावे घेऊन बसलायत, मागे आपण एक पत्रकार परिषद घेऊन सनी अधिष्ठातांनी पैसे घेताना एक व्हिडिओ व्हायरल केलेला, बरोबर आहे, अजूनही त्यावर कारवाई झाली नाही. काय वाटतं? याचंच दुःख आहे साहेब की अधिष्ठाता यांच्या ओळखी खूप आहेत मंत्रालयात, असं त्यातून दिसून येतं. आणि मी मागेच एकदा सांगितलं होतं की येथील पालकमंत्री महोदय यांनी एका भाषणात आमच्या इथे उद्घाटनाला आल्यानंतर सांगितलं की डॉक्टर शिवाजी सुकरे, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहोत. पालकमंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, टीका करणारे टीका करत असतात, तुमच्या विरोधात काही जरी झालं तर मी भक्कम आहे. पण एवढे पुरावे आज आपण इथे घेऊन बसला, ढीगभर पुरावे आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि आम्ही जर सुकरे साहेबांशी याबाबत जर बोललो तर ते सांगताय घाटीत किती सुधारणा झाली, चांगल्या कामाकडे बघा. आरोप प्रत्यारोप तर होतच असतात. चांगले काम कोणते आहेत हे त्यांनी एकदा सांगावं. आम्ही वाईट कामाची जशी घेऊन बसलोय फाईल, मी आजचं जे आंदोलन आहे, माझं जे आंदोलन आहे, आपण ज्यांच्या विरोधात आंदोलन करतो त्यांच्या वरिष्ठांकडे आपली तक्रार केली पाहिजे. ती तक्रार मी आपले सहसंचालक वैद्यकीय शिक्षण
यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केलेली आहे आणि त्या कार्यालयासमोर मी हे आजचं आंदोलन करत आहे. डीनला मी डीनच्या समोर डीनचीच तक्रार आणि डीनकडेच आंदोलन करायचं हे चुकीचं वाटतंय, म्हणून मी सहसंचालक कार्यालयाकडून सतत आयुक्त कार्यालय वैद्यकीय शिक्षण मुंबई यांच्याकडे माझा पाठपुरावा चालू आहे. जोपर्यंत याची चौकशी लागत नाही, मी याच्यात मंडप वगैरे काही टाकलेलं नाहीये, मंडप टाकणारही नाहीये. उन्हात असाच या ज्या जागेवर बसलेले त्याच जागेवर बसून राहणारे जोपर्यंत आयुक्तालयातून आणि सचिवालयातून याची इन्क्वायरी लागत नाही. इन्क्वायरी लागल्यानंतर कळेल की तुम्हाला डॉक्टर सुकरेंनी स्वतःचे घर भरलंय का घाटीचं काम केलंय हे तुम्हाला दिसून येईल. आपण वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला, त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही असं आपल्याला वाटतं का? हो, दखल घेतली नाही आणि घेतही नाहीये. आज जर यथा कदाचित मी कोणतीही सुट्टी घेतलेली नाहीये. तुमच्या पेपरच्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो की मला मानसिक त्रास होतो आणि जोपर्यंत हा मानसिक त्रास म्हणजे मी माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण या आंदोलनातून आता मी माघार घेणार नाहीये. डॉक्टर सुकरेची सवय आहे की त्याला वेळोवेळी माझी बायको इथं नोकरी करते, माझी मुलगी नोकरी करते. मी मागेही असंच आंदोलन केलं तर माझ्या बायकोची चौकशी समिती लावली होती. माझी बायको एक सफाई कर्मचारी आहे, सफाई कर्मचाऱ्याची चौकशी समिती लावणे. चौकशी समिती 2018चा GR आहे. GR मध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याची तक्रार असेल तर त्या तक्रारीला जर कोणते पाठपुरावे नसतील तर त्या तक्रारीची दखल घेऊ नये. परंतु अशी काही तक्रार नसताना माझ्या बायकोची इन्क्वायरी लावली आणि मला ते माझ्यावर दबाव आणला आणि ते आंदोलन मागे घ्यायला लावलं. तसंच राजेंद्र पॉल यांच्याही बायकोची चौकशी लावली आणि चौकशी करून त्यांनाही ते आंदोलन मागे घ्यायला लावलं. परंतु आज कोणताही दबाव आणला, आम्ही मातीकाम करू, आम्ही कोणतेही बाहेरचे कोणते मोलमजुरीचे काम करू, परंतु याच्या चौकशी केल्याशिवाय आणि याच्यावर कारवाई केल्याशिवाय यांची बदली आणि भ्रष्टाचाराची चौकशी यांची अशीच एक चौकशी मी अशी चौकशीची एक तक्रार लाचलुचपत विभागात दिलेली आहे. माझ्याजवळ जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ यापूर्वी मी दाखवलेले आहे, यापूर्वी दाखवले आणि आता मी लेखी पुरावे घेऊन बसलेलो आहे. ज्यांना लेखी पुरावे पाहिजे ते सगळे लेखी पुरावे देतो. मी परत एकदा सांगतो की आपण सगळ्यांना माहित आहे की मेडिकल कॉलेजमध्ये सफाई कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हे कंपनीला दिलेलं काम आहे. कंपनीने विथ मटेरियल काम दिलेलं आहे. कंपनीला विथ मटेरियल काम दिल्यानंतर यांनी खरेदी कशी केली? SSB मध्ये 19 लाख रुपयाची खरेदी केली यांनी. ज्या खरेदीमध्ये काही संबंध नाही. खराटे, झाडू, फिनेल या सगळ्या वस्तू कंपनीने प्रोव्हाइड करायचं आहे आणि कंपनीने तसं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. हे असं असताना SSB मध्ये 19 लाखाची खरेदी केली. कशी केली? अधिष्ठाताशिवाय करता येते का ती खरेदी? मग अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, मी या सगळ्या तक्रारी संचालकाला केलेल्या आहेत, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांचे आता माघार नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा का? माघार नाही, बिलकुल नाही. तुम्हाला एक कळेल, एक तर विलास जगतापचा मृत्यू होईल, परंतु इथं माघार कोणतीही घेतल्या जाणार नाही. मी मित्रांनो, कास्ट टाईपच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धमकी दिल्या जाते, प्रत्येकाला वर बोलवून त्याला धमकी दिल्या जाते. विलास जगताप आणि कास्ट टाईप संघटनेचा तू जर साथ देशील, तुझी बदली करेल. कितीतरी लोकांना पैठणला पाठवलं. तुम्ही आत्ताच बघा जाऊन लघुलेखन कार्यालयाचा अधिष्ठाताला विचारा की आतापर्यंत तुमच्या कार्यकाळातल्या आतापर्यंत तुम्ही केलेल्या बदल्या दाखवा म्हणून. प्रत्येक एक कर्मचारी 3 वर्ष एका टेबलवर काम करतो, परंतु त्यांचं नाही ऐकलं की त्याची बदली त्याला लगेच बदली करून दुसऱ्या माणसाला बसवतात. भ्रष्टाचार करायला कर्मचारी तयार नसतो.
त्या कर्मचाऱ्याची लगेच बदली, तडकाफडकी बदली. आत्ताच तुम्ही जाऊन बघा, तुमच्या डोळ्यांनी बघा. जर खोटं असेल तर मी आत्ता माझा पाड बिस्तर उचलून निघून जातो. धन्यवाद. हे होते आपल्या बरोबर कास्टॉप संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विलास जगताप. आता माघार नाही. अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत राहा आरोग्य जागृती. मी कॅमेरामॅन माजिद भाई बरोबर आपलाच राज. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.